द्यायचे. त्याचबरोबर कॅप्टन महेश तेजवानी यांच्याकडनं रोहितला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला या ठिकाणी लोहगडने आपली फील्ड सजून घ्यायची आहे आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. आत्ताचा जो आजच्या दिवसातला सर्वात रोमहर्षक आणि पहिलाच सामना जो झाला तो खतरनाक. दोन्ही टीमचा एक प्लेअर आमच्या पैसे पाहिजे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आहे फक्त क्षेत्ररक्षण करणारा विक्रम सर. जर एक जण असेल तर बघा ना, नाही तर मग आतमधून आम्हाला नाव सांगा फक्त. सूरज गोलंदाजीला आहे. ओ टू निलेश सर. थँक्यू. या ठिकाणी सामना सुरू. पहिला चेंडू आपण बघतोय कट केला तिथे विश्वजित दादा बाडणे आहे. दादांच्या हातामध्ये चेंडू जातोय. पहिल्याच चेंडूवरती मात्र सिंगल बनवली गेली. एक धाव विशालगड युद्धाच मैदानाच्या हातामध्ये बघतोय. मी प्रदीप दळवी यांना योगेश गायकवाड या संघ मालकांकडनं आमचे मित्र प्रदीप दळवी यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. मॅच व्हावी तर अशी व्हावी. एकीकडे तिकोण आणि एकीकडे कोरेगड. काय जबरदस्त मॅच रंगली मित्रांनो. एक चेंडू 6 धावा लागत असताना मॅच जिंकणं म्हणजे लय महत्वाचं आहे. जाऊया पुन्हा त्या मॅचकडे. आज तिसरा दिवस आणि दुसरी मॅच मैदानामध्ये आपण बघतोय. पॉईंटच्या डोक्यावरून आपण ते सिंगल मिळेल तिथे. एकीकडे लोहगाव टीम मैदानामध्ये लोहगड ही टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसत. एकीकडे विशालगड युद्धच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. पुढला चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. वा टायमिंग आहे तिथे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाईन सीमा पार चौकार. बदल होईल. धावसंख्या फलक आहे 8 धावा. 9:45 झालेत मित्रांनो. ओ बाउन्सरचा वापर केला मैदानामध्ये. एक चांगला कट मैदानामध्ये आपण बघतोय. अटॅक करायचा प्रयत्न केला होता पण एक सिंगल मिळेल तिथे आणि शतक संपले गेले पहिल्या क्रमांकाचं. आलोचक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 9. लॉस ऑफ 0 वेगळे. गोलंदाजीच्या उंबरट्यावर आपण बघतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या दुसऱ्या क्रमांकाची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विश्वजित दादा नक्कीच गोलंदाजीच्या मार्कावरती आहेत. पंचांना पास करून आपण बघतोय डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल करताना आपण बघतोय. पहिला चेंडू बघूया ओव्हरचा. येस थोडं बरखटलाय चेंडू. उजव्या अगदी बाहेर वाईट चेंडूची घोषणा आम्हाला मेनपंच करतील. विश्वजित दादांची मॅच मी चालू मॅच मध्ये तुम्हाला सांगेल मित्रांनो 2024 ची ती मॅच कधी कोणी विसरणार नाही.
ओ पहिला चेंडू आपण बघतोय मिड ऑफच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. थोडा आमचा आवाज द्या, बाकी काय नाही. 20 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील काही चेंडू मैदानामध्ये बाकी असताना जेवढ्या धावा देतात तेवढ्या धावा बनवतात विश्वजित दादा. आपण होता चांगला फटका पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला तर विक्रम शेळके आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतील आणि एका धावेने धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. धावसंख्या फलक 21 21 धावा फलकावरती आहेत. आता कॅचची संधी आहे तिथे. फिल्डर डाऊन द बॉल खूप दूर होता तिथे. बावीस धावा फलकावरती. गणेश आपण बघतोय चांगली बॅटिंग करताना मैदानामध्ये, तर ऋषी नॉन स्ट्राईकला आहेत. वाह काय जबरदस्त विकेट. दांडी 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 गुल. डीजे धन्यवाद डीजे. असाच आवाज राहू दे शेवटपर्यंत. चला बॅटर जरा लवकर आहे, विनंती आपल्याकडे टाइम कमी आहे, बाकी काही नाही. आम्ही तुम्हाला सातत्याने एकच सांगेल, तुम्ही षटकार कमी मारा, चौकार कमी मारा असा तुम्ही तुम्हाला म्हणणार नाही. तुम्ही फक्त टाइम कमी वापरा एवढंच आम्ही तुम्हाला म्हणेल. कारण प्रत्येकजण चांगली बॅटिंग करतोय, प्रत्येकजण चांगली गोलंदाजी करतोय. आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती वाईट टाकला गेला, नंतर षटकार, नंतर चौकार, मग सिंगल सिंगल आणि नंतर मात्र विकेट आहे. थोडासा वेळ लागतो पण गेम चेंज होतो मैदानामध्ये. 22 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद आहेत. विशाल गड युद्धाच मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना तर एकीकडे लोहगड मैदानामध्ये गोलंदाजी करताना वारंवार बाउन्सरचा वापर केला जातोय. आपण बघतोय चांगले फटके, चांगले गोलंदाजीवरती आपण बघितल्यात. 2 षटकं संपली गेली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विशालगड. अजूनही 18 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवू शकता. मी नेहमी सांगतो, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तोच इतिहास तुम्हाला या स्पर्धेमध्ये घडवायचा आहे. मित्रांनो, तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो, काम कोणतंही असू द्या, कष्ट तुमचे प्रामाणिक पाहिजेत आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यश तुमच्यापर्यंत पोहोचेल. जातोय पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन. रोहित राठोड युवा खेळाडू आहे. काल तो लवकर बाद झाला, त्यामुळे संघाला कुठेतरी नाराजगी व्यक्त करावी लागले. रोहित द हिटमॅन युवा खेळाडू आहे. त्याची हेअरस्टाईल खूप सुंदर आहे. पहिला चेंडू रोहितच्या बॉलवरती कॅच होतीये. ये रोहित राठोडे आर आर विकेटचं पतंग. सम्राट मित्रमंडळाचे सल्लागार आमचे आदरणीय शैलजी शेळके साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच विश्वजित दादाने आपण बघितलं, रोहित राठोडला एक कान मंत्र दिलाय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय महत्वाचं असेल ना तर कान मंत्र. तुम्ही कधीतरीच नाही, तुम्ही महेंद्रसिंग धोनीला अनेक वेळा खेळताना बघितलं.
इशाऱ्यावरती क्षेत्ररक्षण लावणं आणि गोलंदाजाला चालू गोलंदाजीमध्ये कशी गोलंदाजी करायची हे सांगणं लय महत्वाचं होतं. हलक्या हाताने कट केला आहे. थर्डमॅनच्या दिशेने जातोय चेंडू. आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मिळेल. एकदा आर अश्विनला महेंद्रसिंग धोनीने सांगितलं की तुम जब गेंदबाजी करतो तो जल्दी में करते हो, थोडासा रुक के डालो, बॅट्समन तयार हो जाएगा तब तक. आणि अनेक वेळा तशी गोलंदाजी केली विकेटचा पतंग. बॉल पडला. एक सिंगल मिळते पुन्हा एकदा. चोवीस धावा फलकावरती. बघा इथे रोहित राठोडे थोडंसं कमबॅक केलंय. ज्याला कमबॅक करता येतं ना त्याला सगळे काय मिळवता येतं, फक्त कमबॅक करता आला पाहिजे. स्लोअर चेंडू. चेंडू सुरेख. बॅटर थोडा सफल झाला त्यामुळे पंचांनी मात्र सुरेख चेंडू दिलाय डॉट. 4 चेंडू खर्च केलेत. 4 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात. एक महत्वाची विकेट. रोहित राठोड जबरदस्त गोलंदाजी करतोय. हो कॅच ड्रॉप होतो तिथे. कॅच होता महत्वाचा कॅच होता तो आणि कॅच सुटला गेलाय. पण काय हरकत नसेल. गोलंदाज थोडासा नाराज होतोय पण त्याला माहिती आहे की धावा तरी गेल्या नाही पण विकेटचं पतंग होणं गरजेचं होतं. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, ज्यांची टीम थेट सुपर 4 मध्ये प्रवेश करते, असे आवाजाचे सुंदर जादूगार आमचे जीवलग मित्र सचिनजी कोल्हे साहेबांचं आगमन होतंय. स्वागत आहे. इधर नाही तो उधर, उधर नाही तो इधर, ले लो किधर तो किधर. कॅच मात्र पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. सुटला गेलाय कॅच. कॅच विन द मॅच विन असं म्हटलं जातं. ओले ओले स्वागत आहे सचिन कोल्हे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 25 धावा फलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहित राठोडने चांगलं कमबॅक केलं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. चला थोडं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि बॅटिंग करणारी टीम दोन्ही टीमला मी सांगत राहणार आहे. दोन्ही टीमला ना येणाऱ्या प्रत्येक टीमला मी एक सांगेल की टाइम वाचवण्याचं काम करा. 9 ला पहिली मॅच संपणं गरजेची होती पण आपली पहिली मॅच कधी संपली 9 वाजून 30 मिनिटांनंतर मॅच संपलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळणं गरजेचं आहे. जाग्यावरून खेळलाय. बॅटिंगची एज आपण बघतोय. स्लिप. ओ मिस्टेक. चूक घडतीये तिथे. 2 धावा बनवल्या गेल्यात. धावा रोखल्यात मित्रांनो. कुठेतरी फुल स्टॉप लावायचं काम गोलंदाजाने केलंय. 27 धावा फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज बारने गोलंदाजी करतायत बघा. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 9 धावा दिल्या होत्या. हवेमध्ये चेंडू स्वतः तिथे विक्रम शेळके डाऊन द बॉल. टिपलाई झेल. संपला इथे बॅटरचा खेळ. कमबॅक केलं इथे. जबरदस्त विकेट.
पानांनी पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. नंतरची गोलंदाजी आली. पहिल्या चेंडूवरती 2, मग विकेट, परत 2, परत विकेट. चांगली गोलंदाजी. ओ बाउन्सरचा वापर सातत्याने आपण बघतोय मैदानामध्ये. उसळी घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय. 30 या आकड्यावरती धावसंख्या. धावसंख्या फलक 30 आहे. चांगला फटका. ओ मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी सरळ खेळलाय. रोहित राठोड कव्हर करेन चेंडूला. थ्रो टायमिंग वर आहे. ओ हो, इकडे घसरलाय तिकडे घसरलाय. चेंडू मात्र वेगाने जाईल का सीमा पार की थांबेल मैदानात? थांबलाय तिथे. इथे कोणी कोणासाठी थांबणार नाही. म्हणजे जिथे सचिन सर आपण बघितलं एक धाव जाणार होती तिथे 4 गेल्या. ह्या आधीच्या मॅचला तुम्ही बघितला असन एकच होती तिथे, पण थ्रो केला डायरेक्ट चौकाराला आला. ह्या चुका खूप महागामध्ये पडतात. यस, थोडं फास्ट खेळा विनंती आहे. टायमाच्या तुम्हाला मॅच संपवायची. 4 षटकांचा सामना संपलाय. 34 धावा फलकावरती आहेत. 4 गडी बाद. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. कोण करेल गोलंदाजी याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. रोहित राठोड की दुसरं कोण? 2 मिनिटं बाकी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला षटक संपवायचे, लक्षात ठेवा. आभी मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला शेवटचं षटक आहे. ओ हलक्या हाताने टाकायला चेंडू आपण बघतोय. ग्राउंड शॉट, थ्रो. ओ हो, त्यांना माहिती आहे परत ती जर चूक झाली तर इथे 1 चालली तिथे 4 जातील. आणि या चुका न होता बरे झाल्या तर मग अवघड आहे. आणि मागल्या मॅचला 1 चेंडू 6 लागत होते, पण ते 6 का लागत होते तर थ्रो 4 गेला म्हणून 6 लागत होते. नसते गेले तर आधीच मॅच जिंकली असे. त्याच्यामुळे एका रनाला महत्व आहे. 35 धावा फलकावरती. टायमिंग आहे लाजवाब. तिथे आपण बघतोय विश्वजित दादा आहेत, कव्हर करते चेंडू. एकच धाव मिळेल. कोणती घाई नाही आणि कोणती गडबड नाहीये. कुठेतरी थांबवले गेले धावेंना मैदानाच्या आतमध्ये. विशालगड टीम चांगली बॅटिंग करते. 36 धावा बनवल्यात. 36 आकड्याला आयुष्यामध्ये लय महत्व आहे मित्रांनो. वाह, चांगला फटका, देखणा स्ट्रोक, सरळ खेळलाय रोहित राठोड. वाजंत्रींना विनंती आहे बॉलिंग करताना वाजू नका. तुम्ही सुरात तालात वाजवताय, फक्त गोलंदाजी करताना वाजलं की पंचांना कळत नाही की बॅटला कट आहे की नाही. मोठा फटका, आता फटका फसला गेला. विक्रम शेळके आहे तिथे, कव्हर करतील. 38 धावा आहेत आणि 4 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू. चांगला फटका तिथे, फटका फसला गेलाय. फिल्डर आहे तिथे, चेंडू टर्न घेतोय. भवऱ्याचं रूपांतर घेत भिरकी घेतली चेंडूने, पण एकच सिंगल मिळेल. कोणती धाव नाहीये. 10 वाजल्यात मित्रांनो, 10. शेवटचा चेंडू आहेत. 39 धावा बनवल्या गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतोय मॅच रंगली आहे मित्रांनो मैदानामध्ये. चला मॅच होते सुरू. वा, शेवटचा चेंडू आक्रमण चढवलंय. रोहित राठोड डाऊन द बॉल, टिपलाय जेल. वा, टेक इन, व्हेरी गुड कॅच. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. यस सर.
40 धावा जिंकण्यासाठी 40. चला या ठिकाणी आपण पुढच्या सामन्यांसाठी रतनगड आणि तिकोना. या ठिकाणी रतनगड यांनी नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पहिल्या दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत रतनगडनी. तर आता आजचा हा तिसरा सामना तिकोना बरोबर आहे. खरं तर या ग्रुपमध्ये तिकोनाने पण 2 सामने जिंकलेत, तुम्हीही 2 सामने जिंकलेत. हा सामना तुमच्यासाठी अटीतटीचा आहे, तिकोनासाठी अटीतटीचा आहे. काय प्लॅन असेल, किती धावांमध्ये तुम्ही यांना रोखणार? हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तर आम्ही लक्ष ठेवतोय की यांना 50च्या आत, कमीत कमी 50च्या आत थांबवू. मी भारतकडे जातोय. भारत या ठिकाणी तुम्हाला 50 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न हा रतनगडकडनं असणार आहे. साधारण भारत किती धावांचा डोंगर उभा कराल? 65 ते 70. 65 ते 70 धावांचं आव्हान या ठिकाणी रतनगडला देण्यात येईल असं भारत जाधव म्हणतायत. बघूया आपण येणारा सामना, हा तिसरा सामना आजच्या दिवसातला तिकोना विरुद्ध रतनगड. बघूया कोण बाजी मारतंय. धन्यवाद. दोन्ही संघ मालकांना, संघ नायकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. हॅलो, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सुरू असलेला सामना. एका बाजूला लोहगड तर त्यांच्या विरोधात विशालगड. सामन्याचं समीकरण तुम्हाला माहिती आहे, 30 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण होतं. आपण पाहिलं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गच असताना 3 चेंडू टाकले गेले आणि धावफलकावरती धावांचा शुभारंभ श्री गणेश इथे मात्र झालेला आहे, तो एका धावेने. आपण पाहतोय लोहगड स्कॉर्पिओन संघाकडून इथे जर आपण पाहिलं तर एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला रोहित. सलामवीरांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. संघाला खरं तर एका चांगल्या फरकाने इथे जिंकण्याची आवश्यकता आहे आणि त्या इंटेंटने ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर बॅटर उतरत असताना यावेळेस इथे आपण पाहतोय फक्त हलक्या हाताने टॅप केला, एक सिंगल या ठिकाणी मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गच असताना 4 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 2 धावा. 40 धावा जरूर धावफलकावरती असतील तरी सुद्धा आम्ही इथे लढण्यासाठी आलेलो आहोत असं विशालगड संघाचे स्ट्रायकर गोलंदाज इथे मात्र सांगून जात आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय रोहित ऑन स्ट्राईक. ओहो, यावेळेस आपण पाहतोय फटकं इतकं सुंदर खरं तर बॅटवरती येऊ शकलेलं नाहीये, पण इथे आपण पाहतोय मिडॉनला इथे क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलकावरती होणारी वाढ 3 धावा. एका धावेने आपण पाहतोय धावफलकाला इथे आकार दिला जातोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परत एकदा आपण पाहतोय अजयने इथे मात्र टॅप केलाय, टॅप अँड रन. एक धाव इथे पूर्ण होईल. पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा इथे संपन्न होईल. बिनबाद 4 धावा लोहगड. निश्चितच आपण जर पाहिलं तर पहा या स्पर्धेच्या निमित्तानं खास आकर्षक लकी ड्रॉ ऑफर इथे मात्र ऑन आहे. तुम्हाला जर आपण पाहिलं तर आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी ही ऑफर असेल. फक्त आणि फक्त कुपनचं रेट हा असेल फक्त 50 रुपये. पण यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक आकर्षक असा LED TV आहे आणि 2 स्मार्ट वॉच आहेत. तर 50 रुपयामध्ये इतकं मोठं बक्षीस जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण अशी संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं करावं आणि या लकी ड्रॉमध्ये तुमचा सहभाग नोंदवावा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते आहे. राजू नरहरे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आखू टप्प्याचा बॉल, जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार.
पहिल्या चेंडूवरती ते आपण पाहतोय राजू नरहरे यांचं केले गेलेलं हे सहर्ष असं स्वागत. परत इथे आपण पाहतोय थोडस लेंथ इथे मात्र पाठीमागे इथे ओढली आणि निश्चित आपण पाहतो एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल. धाफलकावरती जर नजर टाकली तर पाहायला मिळतील त्या 9 धावा. सामन्याचं इक्वेशन समीकरण तुमच्यापर्यंत असेल 22 चेंडू आणि 31 धावा. 22 चेंडू आणि 31. रोहित इथे आपण पाहतोय फटका सजवलाय, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, चेंडू सरळ फाईन लेगला जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. रोहित राठोड ऑन फायर. याच खासियतसाठी तर तो जाणला जातो. कालच्या दिवसामध्ये जर तो पाहिला तर थोडा अपयशी जरूर ठरला होता. फक्त एक सिंगलच्या नादामध्ये त्याने तिथे आपली विकेट गमावली होती, पण आज नाहीये. आज इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कमाल धमाल लाजवाब प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी इथे मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना तुम्ही जर पाहिला ना तर धावफलकावरती आता 17 बनवल्या गेल्यात. विजयासाठी समीकरण असेल शेवटच्या अखेरचे 20 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. क्रिकेट म्हणजे एक म्हण आहे, खरं तर क्रिकेट म्हणजे जीवन राजा. इथे चुकला तो संपला, इथे चुकीला माफी नाहीये. आणि निश्चित आपण पाहतोय स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलाय. शेवटचा चेंडू इथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती जर पाहिलं तर 17 बनवल्या गेल्यात, अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघाला जर पाहिलं ना तर एका मोठ्या विजयाची अपेक्षा आहे, कारण जर तुम्ही चांगल्या फरकाने जिंकाल तर आणि तरच तुम्ही इथे या ग्रुपमध्ये टिकून राहाल. शेवटचा चेंडू या षटकातील. परत एकदा रोहित राठोड अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. तिथे आपण पाहतोय मिडऑफ क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, दरम्यान एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. बिनबाद धाव फलकावरती लोहगड संघाच्या धावा पाहायला मिळतील त्या 18. आपण पाहत आहे सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम या आपल्या थेरगाव नगरीमध्ये वेरॉक क्रिकेट वेंगसकर अकॅडमीच्या या सुंदर हिरव्यागार ऐतिहासिक मैदानावरती आजचा हा 3रा दिवस. आजच्या दिवसातील दुसरा सामना, पहिला सामना सुद्धा काय जबरदस्त चांगल्या पद्धतीने आपण इथे रंगताना पाहिलेला आहे. गोल्डन षटकार रोहित अर्थात चिंटू यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम तिथे रोहितने केलं. तर या बाजूला दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरा रोहित राठोड इथे मात्र चांगली फलंदाजी करतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून 18 चेंडूचा खेळ शेष आहे, बनवायच्या त्या 22 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती जर आपण पाहिलं तर ऋषी बारने काल या खेळाडूने खरं तर प्रभावित केलं होतं. अष्टपैलू कामगिरी करणारा ऋषी आज पाहायचा आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. ओहो, आकुट टक्क्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. निश्चित आपण पाहतोय डीप विकेटला चेंडू खेळायचा होता, पण चेंडू गेलाय लॉंग ऑनला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. थोडेसे हताश निराश चेहरे, खरं तर इथे चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे. 1-2 विकेट तुम्हाला परत मॅच मध्ये घेऊन येतील, पण बॅटिंग टीम जर पाहिलं तर अतिशय ताकदवर तगडा संघ आहे. त्यांचं होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही. सातत्याने याच मैदानावरती ते कित्येक सीझन इथे खेळलेले आहेत. आणि खरं तर ही स्पर्धा संपल्यानंतर सम्राट मित्रमंडळाची जी SPL याच मैदानावरती सातत्याने दर वर्षी इथे ती भरते आणि त्या मॅचेसचा बराचसा अनुभव या दोन्ही खेळाडूंना इथे मात्र असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय आमचे मित्र आहेत अजय घुगे, महाराष्ट्र पोलीस. एक चांगलं नाव, एक चांगला मित्र, एक चांगला खेळाडू आज आपल्या संघासाठी इथे मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 17 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चला वेळ वाचवायचा आहे दादा, आपल्याला 12 मॅचेस दिवसाला खेळायचे आहेत. तुमचं सहकार्य खरं तर पहिल्या दुसऱ्या दिवशी आम्हाला राहिलेलं आहे. 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी तुमचं सहकार्य आम्हाला मिळेल याची आम्ही अपेक्षा करतो. चला वेळ वाचवा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फिल्डिंग टीम 11 मिनिटं राहिलेली आहेत. तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत, अन्यथा 2 धावांची तुम्हाला पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्या. ऋषी टू अजय. ओहो, फटका सजवलाय. डीप मिड विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे.
चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलंय. फेकी सुद्धा सुरेख पाहायला मिळते. दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव. 20 धाव संख्येवरती पोहोचलेलं स्कोर कार्ड. 14 चेंडूवरती जर पाहिलं तर 20 बनवले गेलेत. आता 16 चेंडूवरती 20 धावांची आवश्यकता आहे. एका मोठ्या फरकाने खरं तर जिंकण्याचा प्रयत्न लोहगड स्कॉर्पिओन संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. काल खरं तर विश्वजित दादांची कमी त्या टीमला इथे भासलेली आहे. काल 10-20 धावा जर जास्त झाल्या असत्या तर लोहगड संघाने तिथे आपला पहिला विजय नोंदवला असता. इथे मिस टाइम फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. हो, खिलाडी के मस्तक में दस्तक. मिसफील्ड इथे होताना पाहायला मिळते आणि हा नशिबाचा चौकार लोहगड संघासाठी. सोळा धावा. रोहित इथे मात्र आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. रोहित जर पाहिलं ना 10 चेंडूवरती 12 धावा त्याच्या बॅटमध्ये तर दुसऱ्या बाजूला अजय घुगे 5 चेंडूवरती 8 धावा. बिनबाद 24 धावा संघाच्या आहेत. विजयासाठी समीकरण जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 16 धावा. परत एकदा ओहो हेलिकॉप्टर इथे निश्चित. ओहो परत एकदा इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पडझड सुरू आहे. पण क्रिकेटच्या मैदानावरती पडलात काही हरकत नाहीये. पण क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर जर तुम्ही पडलात तर आयुष्यातून तुम्ही उठल्याशिवाय राहणार नाही. इथे जर तुम्ही पाहिलं ना तर एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये आन बान शान 3 धावा. इथे मात्र धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. हाच इंटेंट खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. 27 धावा बनवल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कालच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका इथे सुधारून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फटका फसलाय. पण इंटेंट इथे दाखवला गेलाय. ऋषीला इथे मात्र मिळते सफलता. अजयला इथे मात्र परतावं लागेल. डीजे ऋषीने इथे आपण पाहतोय संघाला पहिला विकेट या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय न्यू बॅटर सूरज बारणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी अफलातून केली. आता फलंदाजीमध्ये पाहायचंय कशा प्रकारचे इथे मात्र कामगिरी ते करून दाखवतील. संघाला खूप अपेक्षा आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप विकेटला खरं तर झेल चांगल्या पद्धतीने टिपला गेला. आज याला इथे मात्र परतावं लागलं. हो जोरदार प्रहार इथे केलाय इनटू द वा. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. असं डेडिकेशन असं समर्पण खरं तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती इथे द्यावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला विजयश्रीची माळ प्राप्त होणार नाही. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 11 धावा. क्रिकेट म्हणजे जीवन राजा. इथे चुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा जमविताच बघ संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चुकवशील तर तुला मिळेल एक धाव. क्रिकेट म्हणजे जीवन राजा. इथे चुकला तो संपला. 29 बनवल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आणि गणेश कलेल गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. गणेश सातत्याने स्ट्रायकर गोलंदाजच्या भूमिकेमध्ये असतात. पण इथे पाहायचंय फटका सुरेख इनटू द गॅप. लवली स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. रोहित ऑन फायर. 12 चेंडू वैयक्तिक 19. यावेळेस मिस टाइम फटका. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक इथे मात्र करणार नाहीत. याआधी पाहिला आपण 1 बाउन्स त्यांच्या डोक्याच्या वरून चौकार गेला. पण इथे मात्र ती चूक सुधारलेली आहे. इथे फलंदाज बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. टीजे करा. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विश्वजित दादा बारणे. 33 बनवले गेल्यात. विजयासाठी समीकरण आहे 10 चेंडू आणि 7 धावा. मित्रांनो दादाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. या स्पर्धेचे खरं तर मार्गदर्शक आधारस्तंभ सगळ्यांच्या खरं तर
मनामध्ये घर करून असलेले हे व्यक्तिमत्व, ते 7 धावांची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त आपण पाहतोय 7 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. गेल्या वर्षी आपण दादांची फटकेबाजी पाहिलेली आहे. खरं तर मिनी क्वार्टर फायनलचा सामना म्हणायला हरकत नाही. फटका सूर एक आपण पाहतोय, एक चांगली ऑन ड्राईव्ह डीप विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. स्ट्राईक इथे मात्र चेंज होते. सूरज बारणे इथे मात्र आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. कलेल खरं तर आपण पाहतोय स्ट्रायकर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पण आज जर पाहिलं तर 4थं षटक त्यांच्या हातामध्ये इथे मात्र दिलेलं आहे. नऊ चेंडू आणि 6 धावा. विजयी षटकार इथे पाहायला मिळेल का? ओ हो, इथे काय तरी इथे फटका फसलाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत लोहगड स्कॉर्पिओन संघाचे संघनायक विक्रम शेळके. संघाचा संघनायक, संघाचा कणा, कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पण इथे आपण पाहतोय गणेश कलेल काय अफलातून गोलंदाजी करतायत पहा. 4 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाज सुद्धा बाद इथे करण्यामध्ये यशस्वी झालेत. यावेळेस हाकू टप्प्याचा बॉल पुल केलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दादानी पण पाहतोय कॉल दिलाय. आणि पाहता पाहता आखो में इशारा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र चोरण्यामध्ये यशस्वी ठरतायत. आणि याच दरम्यान इथे आपण पाहतोय प्रतापगड संघाचे संघमालक तसेच खेळाडू संतोष माने सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. सम्राट मित्रमंडळ थेरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पंच इथे मात्र दंडित करतायत. वाईट चेंडू ते घोषित केलाय. विजयाच्या जवळ जवळ पोहोचत असताना इथे आपण पाहतोय लोहगड संघ 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 3 बनवायचे आहेत इथे मात्र विजयासाठी समीकरण. हो, इथे आपण पाहतोय पुल केलाय. तिकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलवरती येत असताना इथे मिसफिल्ड झालेले चुकी आणि इथे एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. सामना गेलाय शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव इथे मात्र आवश्यकता आहे. यानंतर होणारी मॅच. विनंती आहे दोन्ही टीम सज्ज व्हा. जसा शेवटचा चेंडू, जशी शेवटची धाव इथे निघेल तसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वेळ वाचवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. विजयी फटका, विजयी चौकार, षटकार, विजयी 1 धाव दादांच्या बॅट मधून इथे येताना पाहायला मिळेल का? प्रश्नचिन्ह आहेत. विनंती आहे ज्या बाईक, ज्या 2 व्हीलर्स इथे खूप मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते कृपया तुम्ही तिकडे पार्किंग मध्ये चांगल्या पद्धतीने लावा ना. विनंती आहे. ग्रीन ग्रास वरती इकडे 2 व्हीलर घेऊन येऊ नका. विनंती आहे. हो, पायावरती चेंडू आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी केली गेली आहे. पंचांकडे दाद मागितली गेली आहे. निश्चितच तिसऱ्या पंचांची मदत इथे मागितली जाईल. टीव्ही अंपायर इथे आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण फिल्डिंग टीम आपल्याला विनंती, आपण बॅक टू द फील्ड व्हा. वेळ वाचवायचा आहे आपल्याला. निश्चितच पाहायचंय ही धाव पूर्ण झाली आहे की नाही, बॅटर सेफ आहे की अनसेफ. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता होती. बॅटर सेफ आहे. इथे सामना संपलेला आहे. सामना इथे जिंकलाय लोहगड संघाने. यस, पंचांचा इशारा लेग बाईज आणि सामना संपलेला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर सुद्धा इथे आम्ही घोषित